हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 13 आणि 14, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना भगवत प्राप्तीकरिता कलियुगासाठी ध्यानयोग कसा व्यवहार्य नाही यावर चर्चा केली. आणि या भागामध्ये आपण कलियुगामध्ये भक्तियोगच कसा व्यवहार्य आणि सोपा आहे यावर चर्चा करू. कारण अष्टांग योगामध्ये आपल्याला सर्व काही सोडून मग योगाभ्यास करायचा असतो, तर भक्ती योगामध्ये आपल्याला केवळ श्रीकृष्णांशी जोडायचं असतं आणि मग योगाभ्यास करायचा असतो. उदाहरणार्थ, अष्टांग योगामध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करू नका, ते करू नका असं सांगितलं जातं. परंतु भक्ती योगामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भाज्या आहेत, फळं आहेत, हे सर्व काही बनवून भगवंतांना अर्पित करून मग आपण ते प्रसादाच्या रूपात घेऊ शकतो. इतका भक्तियोग सरळ सोपा आहे. किंवा आपण एखादा व्यवसाय करीत आहोत, नोकरी करीत आहोत, गृहस्थी सांभाळीत आहोत, या सर्वांना आपण भगवंतांशी जोडू शकतो. भगवंत येथे आपल्याला काहीच सोडण्यास सांगत नाहीत, मग आपण श्रीकृष्णांशी जोडू तर शकतोच ना. त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, भगवंतांच्या नामाचा जप करणं चालू करणं. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवद्गीता वाचा. मग आपण श्रीकृष्णांशी कसं जोडायचं हे समजेल. प्रत्येक गोष्टीला आपण श्रीकृष्णांशी जोडू शकतो. जसे की आपण जे काही नोकरी व्यवसाय करत आहोत, शिकत आहोत, त्यामध्ये बुद्धीची गरज आहे, तेथे मनामध्ये तर भक्ती चालूच राहू शकते. उदाहरणार्थ, आपण प्रवास करतो त्यावेळामध्ये आपण भगवंतांचं भजन कीर्तन ऐकू शकतो, किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो, किंवा भगवद्गीता भागवताचं वाचन करू शकतो, किंवा आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांना प्रचार करू शकतो. म्हणजे आपण त्या प्रवासालाही भक्तिमय बनवू शकतो. परंतु अष्टांग योगामध्ये काय सांगण्यात येतं की प्रवासच कशाला करायचा, सगळं काही सोडून द्या आणि जंगलामध्ये जाऊन तपस्या करा. परंतु भक्तियोग सांगतो की या संसारामध्ये राहूनच आपण भक्ती करू शकतो, त्यामुळे सर्वच गोष्टी भक्तिमय होतात. अष्टांग योग सर्व काही सोडून मग भगवंतांचा भक्त बनण्यास सांगतो, तर भक्तियोग काहीही न सोडता सर्व गोष्टींना भगवंतांशी जोडून किंवा भगवंतांच्या सेवेत लावून भगवंतांचा भक्त बनवतो. वेगळं काही करण्याची गरजच नसते. उदाहरणार्थ, अर्जुन क्षत्रिय होता, त्याचं कर्तव्य होतं युद्ध करणं. भगवंतांनी त्याला युद्ध सोडण्यास सांगितलं नाही. अर्जुन तर सोडू इच्छित होता, परंतु भगवंतांनी सांगितलं की युद्ध तर करावंच लागेल, हाच तुझा धर्म आहे, परंतु ते युद्ध माझ्यासाठी कर. आणि अर्जुनानं भगवत सेवा म्हणून त्याच्या धर्माचं पालन केलं. त्यामुळं युद्ध करण्याची संपूर्ण क्रिया ही भक्तिमय झाली. अर्जुनानं 18 दिवस युद्ध करून भक्ती केली, भगवंतांमध्ये मन लावून, भगवंतांकडून उपदेश घेऊन आणि भगवंतांसाठी अर्जुनानं युद्ध केलं. जेव्हा आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो तेव्हा एखादा तास तर लागतोच ना, पण तेव्हा आपण विचार करतो की तो स्वयंपाक आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी बनवत आहोत. परंतु आपण जर तो स्वयंपाक श्रीकृष्णांना भोग दाखवण्यासाठी बनवत आहोत, भगवंतांसाठी छान मौसूद चपात्या बनवायच्या आहेत, छान चविष्ट भाज्या बनवायच्या आहेत, मिष्ठान्न बनवायचे आहे, असा विचार करत तो स्वयंपाक बनवला तर तो 1 तासही भक्तिमय बनतो. बघा किती सरळ सोपं आहे भक्ती योग करणं, आणि उद्देश आहे भगवंतांचा भक्त बनणं. ते तर या सर्व प्रक्रियेद्वारे आपण बनणारच आहोत. आणि आता राहिला प्रश्न अविचलित, संयमित मनानं, तसेच भयरहित होऊन, कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन हृदयामध्ये भगवंतांचं ध्यान करण्याचा. तर त्यासाठी आपण प्रामाणिक वैष्णव गुरूंना शरणागत झालं पाहिजे. जेव्हा आपण प्रमाणित अधिकृत गुरूंची शरण स्वीकारतो, तेव्हा ते आपल्याला श्रीकृष्णांच्या सेवेत लावतात.
आणि त्यामुळं आपल्या मनातील सर्व विचलता दूर होते. मन कृष्ण सेवेनं संयमित होतं. म्हणून गुरूंची कृपा अत्यंत आवश्यक आहे. इतर योगी सर्व प्रक्रियेनंतर भगवंतांचं दर्शन करू शकतात, परंतु भक्तियोगी कृष्ण भक्त प्रामाणिक गुरूंच्या आश्रयाखाली सतत श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीलांचं स्मरण श्रवण पठण करत असतात आणि त्यामुळं ते सतत कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात. त्यामुळे ते अविचलित होतात आणि म्हणून सर्वश्रेष्ठ योगी ठरतात. जेव्हा आपण सतत भगवंतांच्या भक्तांच्या संगात राहतो, हरिनामाचा जप करतो, कृष्ण नाम कृष्ण काम कृष्ण धाम म्हणजे जेवढे शक्य असेल तेवढे भगवंतांचे नाम भगवंतांची सेवा भगवंतांच्या भक्तांचा संग करतो, तेवढे आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तेव्हा आपण भयापासूनही दूर दूर होतो, कारण आपण जाणू शकतो की भगवंत आपल्यासोबत सतत आहेत आणि सर्व काही भगवंतांचंच तर आहे. मग भीती कशाची? कारण जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही. विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजे श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचं विस्मरण होय. परंतु इतर योग्यांच्या तुलनेत भक्तियोगी हा पूर्णपणे कृष्ण भावना भावित असल्यामुळे तो पूर्णपणे निर्भय असतो. आणि मग पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेल्या मनुष्याला हळूहळू आपोआपच या भौतिक जगापासून विरक्ती येऊ लागते. ब्रह्मचर्याचेही आपोआपच पालन होते. ध्यान योगामध्ये घर सोडून जाणं ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं हे सक्तीचं असतं, परंतु भक्ती योगामध्ये घर सोडण्याची सक्ती नाही. आपण कुटुंबासोबत राहूनही भक्ती करू शकतो. अशा प्रकारे ज्याचं मन सदैव ब्रह्मावर म्हणजेच भगवंतांवर लागलेलं असतं तोच खरा ब्रह्मचारी होय. जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी नियमबद्ध शारीरिक संबंध ठेवून गृहस्थ जीवनाच्या नियमांचं पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा भक्तियोगाद्वारे ब्रह्मचारीच म्हटलं जातं. भक्तियोग इतका प्रभावित आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआपच विषय भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो. उच्च स्वाद मिळाल्यावर नीच स्वाद केव्हाच विसरला जातो. तसेच संन्यासी असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, वानप्रस्थी असो, कोणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही कुळामध्ये जन्म घेतलेला असो, कोणीही असो, मनुष्य भक्ती करूच शकतो. म्हणून भक्तियोग सर्वश्रेष्ठ योग आहे. ज्ञान योग असो किंवा ध्यान योग असो, त्यामध्ये मनुष्याला जबरदस्तीनं इंद्रिय तृप्तीपासून दूर राहावं लागतं. परंतु जर मनुष्य भक्तीमध्ये आलेला असेल आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत असेल तर आपोआपच उच्च स्वाद मिळत असतो. त्यामुळे चारही प्रकारच्या पापांपासून तो मुक्त होतो आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा म्हणजेच भौतिक इच्छाही दूर पळून जातात. जर भौतिक इच्छा कमी होत असतील तर आपण भक्तीमध्ये प्रगती करीत आहोत हे समजावं. अशा प्रकारे इतर योगी या श्लोकाचा अर्थ क्रियात्मक दृष्टीने घेतात, तर भक्तियोगी या श्लोकाचा अर्थ भावनात्मक दृष्टीने घेतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कलियुगामध्ये ध्यानयोग शक्य नाही हे जाणलं पाहिजे आणि म्हणूनच आपण कलियुगामध्ये भक्तियोगाचाच सराव केला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतर ध्यानयोगी भगवंतांची प्राप्ती करू शकतो हे ओळखूयात आणि तीच भगवत प्राप्ती भक्तियोगामध्ये केवळ हरिनामाच्या जपाद्वारे कीर्तनाद्वारे प्राप्त करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.